वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एन्झाईम्स याबद्दल माहिती घेत होतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला एन्झाईम ॲक्शन कशा पद्धतीने होते आणि सबस्ट्रेटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये कशा पद्धतीने होतं हे आपल्याला पाहायचं आहे. द केमिकल ऑर मेटाबॉलिक कन्व्हर्शन रेफर्स टू अ रिॲक्शन. शरीरामध्ये ज्या काही होणाऱ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत यांना रिॲक्शन्स असं म्हणतात. सबस्ट्रेट, द केमिकल विच इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज सबस्ट्रेट. ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणणार की ज्याचं रूपांतर हे प्रोडक्टमध्ये होतं आहे त्याला म्हणतात सबस्ट्रेट. जसं आपण पाहतो की आपल्याला दुधापासून दही बनवायचं आहे, तर दही हे प्रोडक्ट झालं, तर मिल्क जे आहे दॅट इज द सबस्ट्रेट, म्हणजे ज्याच्यावर केमिकल ॲक्शन होणार आहे अँड विच इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. इट इज कॉल्ड ॲज सबस्ट्रेट. एन्झाईम्स आर प्रोटीन्स अँड इन टर्चरी ऑर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ऑलमोस्ट ऑल जे एन्झाईम्स आहेत हे प्रोटीन्सनी बनलेले आहेत आणि प्रोटीन्स हे कुठल्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळते? टर्चरी स्ट्रक्चर किंवा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. It get folded upon itself and many pockets are formed, and these pockets are called as active sites of proteins. एन्झाईम्स जे आहे याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे आणि या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये हे स्वतःच्या भोवतीच फोल्ड झालेलं आहे आणि हे फोल्डिंगच्या वेळेस त्यामध्ये आपल्याला पॉकेट्स सारखे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. दीज पॉकेट्स आर कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह साईट्स ऑफ प्रोटीन्स. हे जे पॉकेट लाईक स्ट्रक्चर आहेत यांना प्रोटीन्सच्या एन्झाईम्सच्या ॲक्टिव्ह साईट्स असं म्हणतात. एन्झाईम्स थ्रू देअर ॲक्टिव्ह साईट्स दे कॅटलायझेस रिॲक्शन्स ॲट अ व्हेरी हाय रेट. एन्झाईम्स हे त्याच्या ॲक्टिव्ह साईटद्वारे काम करतात आणि ते रिॲक्शनचा रेट वाढवतात. ॲक्टिव्ह साईट कन्व्हर्ट सबस्ट्रेट इंटू प्रोडक्ट. ॲक्च्युली केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं आहे की सबस्ट्रेट हे ॲक्टिव्ह साईटला बाइंड होतात आणि त्याचं रूपांतर सबस्ट्रेटचं रूपांतर हे प्रोडक्टमध्ये केल्या जाते. एस स्टँड फॉर सबस्ट्रेट अँड दॅट इज कन्व्हर्टेड इंटू पी दॅट इज द प्रोडक्ट. इन अ रिॲक्शन सबस्ट्रेट बाइंड टू ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम विदिन द गिव्हन पॉकेट. म्हणजे जेव्हा एखादी रिॲक्शन होत असते तेव्हा सबस्ट्रेट हा त्या एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला जे पॉकेट्स आहेत त्या पॉकेट किंवा ॲक्टिव्ह साईटला बाइंड होतात. दिस इज फॉर्मेशन ऑफ ES कॉम्प्लेक्स वेअर E इज द एन्झाईम. आता जेव्हा सबस्ट्रेट हा एन्झाईमला त्याच्या ॲक्टिव्ह साईटवर बाइंड होतो आणि जे स्ट्रक्चर तयार होतं आहे त्याला ES कॉम्प्लेक्स दॅट इज एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स असं म्हणतात. व्हेअर द सबस्ट्रेट इज बाउंड टू द एन्झाईम ॲक्टिव्ह साईट and a new structure of substrate that is called as transitional state structure is formed. जेव्हा सबस्ट्रेट हा एन्झाईमला ॲक्टिव्ह साईटशी बाइंड होतो तेव्हा एक नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्या सबस्ट्रेटचं तयार होतं आहे ज्याला म्हटलं जातं ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर. ट्रान्झिशन म्हणजे बदलणारं. आफ्टर एक्सपेक्टेड बॉन्ड ब्रेकिंग ऑर मेकिंग इज कम्प्लिटेड द प्रोडक्ट इज रिलीज्ड फ्रॉम द ॲक्टिव्ह साईट. जेव्हा ES कॉम्प्लेक्स तयार होतो त्यावेळेला त्या एन्झाईमद्वारे एक्सपेक्टेड बॉन्ड ब्रेक केला जातो किंवा एक्सपेक्टेड बॉन्ड हा तयार केला जातो आणि त्याद्वारे सबस्ट्रेटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं आहे आणि तो प्रोडक्ट त्या ॲक्टिव्ह साईटपासून रिलीज केला जातो. द सबस्ट्रेट इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू प्रोडक्ट. आता रिॲक्शन कंप्लीट झाल्यावर जो अगोदर सबस्ट्रेट होता त्याचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होत असते. देअर कुड बी मेनी मोर अल्टर्ड स्ट्रक्चरल स्टेट्स बिटवीन स्टेबल सबस्ट्रेट अँड प्रोडक्ट. दिस मीन्स दॅट ऑल इंटरमिडिएट स्ट्रक्चरल स्टेट्स आर अनस्टेबल. काय होतं आहे की जेव्हा सबस्ट्रेट हा एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड होतो तेव्हा त्या सबस्ट्रेटच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अल्टर्ड बदल पाहायला मिळतात. म्हणजे झालं काय, एक स्टेबल सबस्ट्रेट होता आणि त्यापासून एक स्टेबल प्रोडक्ट तयार झाला,
तर ह्याच्यामध्ये जे काही इंटरमिडिएट स्ट्रक्चर असतात दे ऑल आर अनस्टेबल. अनस्टेबल का आहेत? कारण त्यामध्ये सातत्याने बदल होत राहतात आणि त्या बदलामुळेच सबस्ट्रेट हा प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतो. स्टॅबिलिटी इज समथिंग रिलेटेड टू एनर्जी स्टेटस ऑफ मॉलिक्यूल ऑर द स्ट्रक्चर. आता स्टॅबिलिटी म्हणजे कॉन्स्टंट जे आहे भाग किंवा स्ट्रक्चर हे आपल्याला त्या एनर्जी स्टेटसशी रिलेटेड पाहायला मिळते. अँड इफ वी प्लॉट अ ग्राफ दॅट वाय ॲक्सिस रिप्रेझेंट पोटेन्शियल एनर्जी कंटेंट अँड एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट द प्रोग्रेशन ऑफ स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन. तर तो जो ग्राफ आपल्याला मिळतो तो या पद्धतीने आहे. अँड दॅट इज द ग्राफ शोईंग कन्सेप्ट ऑफ ॲक्टिव्हेशन ऑफ एनर्जी. करेक्ट. तर पोटेन्शियल एनर्जी आहे आणि दुसरं आहे दॅट इज द प्रोडक्ट. मग रिॲक्शन जेव्हा चालू होते तेव्हा सुरुवातीचं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज द सबस्ट्रेट आणि त्या सबस्ट्रेटचं रूपांतर होतं आहे प्रोडक्टमध्ये. सबस्ट्रेट हे हायर लेवलला दाखवलं आहे, प्रोडक्ट हे लोअर लेअरला दाखवलं आहे. आणि यामध्ये दोन एलिव्हेशन आहेत. पहिलं एलिव्हेशन आहे दॅट इज ॲक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाईम आणि दुसरं आहे दॅट इज ॲक्टिव्हेशन एनर्जी विदाऊट एन्झाईम. तर जर आपण दोन्ही कर्व पाहिले किंवा फिगर जर पाहिली तर असं लक्षात येते की व्हेनेवर देअर इज एन्झाईम युज्ड इन अ रिॲक्शन लेस एनर्जी इज रिक्वायर्ड. एनर्जी ॲक्टिव्हेशन काय आहे? कमी आहे. का? कारण जे एन्झाईम्स आहेत त्यांनी त्या सबस्ट्रेटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये करायला चालू केलेलं आहे. बट इन द ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम, परंतु जर एन्झाईम नसतील तर ॲक्टिव्हेशन एनर्जी ही जास्त आहे. more amount of energy is required because for the conversions enzymes are absent. There are two types of reactions. Reactions या दोन प्रकारच्या पाहायला मिळतात. एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. Whenever there is a release of energy during a chemical reaction it is called as exothermic reaction. ज्यामध्ये एक्झो बाहेर पडणे किंवा आउटसाइड, थर्मिक इज द एनर्जी, एनर्जी बाहेर पडते तेव्हा त्या रिॲक्शनला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. आता मोस्टली जेव्हा सबस्ट्रेट हा हायर लेवलला आणि प्रोडक्ट हा लोअर लेवलला दाखवलेला असतो तेव्हा त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असतात. आणि दुसरा प्रकार एंडोथर्मिक रिॲक्शन, याच्या अपोजिट. व्हेनेवर देर इज युटिलायझेशन ऑफ एनर्जी ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. जेव्हा केमिकल रिॲक्शनसाठी म्हणजे सबस्ट्रेटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये करण्यासाठी जेव्हा एनर्जी वापरली जाते तेव्हा त्या प्रकारच्या रिॲक्शन्सला एंडोथर्मिक, एंडो विदिन, थर्मा इज द एनर्जी, एनर्जी आत घेणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना एंडोथर्मिक रिॲक्शन्स असं म्हणतात. हा ग्राफ बघा, यामध्ये जे कर्व दाखवले ते ॲक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाईम आणि विदाऊट एन्झाईम. विथ एन्झाईम आहे तेव्हा ॲक्टिव्हेशन एनर्जी हे आपल्याला विदाऊट एन्झाईम जे आहे यापेक्षा कमी पाहायला मिळते. देन नेचर ऑफ एन्झाईम ॲक्शन. एन्झाईमची ॲक्शन कशा पद्धतीने होते पाहू. ईच एन्झाईम दॅट इज ई हॅज अ सबस्ट्रेट बाइंडिंग साईट विच इज द ॲक्टिव्ह साईट इन इट्स मॉलिक्यूल अँड अ हायली रिॲक्टिव्ह एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इज प्रोड्यूस्ड. आता होते काय, रिॲक्शन चालू झाली, एन्झाईमचे जे ॲक्टिव्ह साईट आहेत त्यांनाच सबस्ट्रेट बाइंडिंग साईट असंही म्हणतात आणि त्या ठिकाणी हा सबस्ट्रेट काय होतो, अटॅच होतो आणि त्यामुळं हायली रिॲक्टिव्ह एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इज प्रोड्यूस्ड. ES कॉम्प्लेक्स हा तयार होतो. अँड दिस कॉम्प्लेक्स इज शॉर्ट लिव्ड. हा काही काळाकरताच राहतो, ज्याचं डिसोसिएशन होते अँड डिसोसिएट्स इन टू प्रोडक्ट अँड अनचेंज्ड एन्झाईम विथ ॲन इंटरमिडिएट फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. तर होईल काय, अगोदर सबस्ट्रेट आहे त्यामध्ये एन्झाईम मिसळला जाईल, ES कॉम्प्लेक्स तयार होईल, ES कॉम्प्लेक्समधल्या सबस्ट्रेटवर एन्झाईमची ॲक्शन होईल, प्रोडक्ट तयार केला जाईल, मग होईल EP कॉम्प्लेक्स, एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स आणि नंतर हा जो प्रोडक्ट आहे तो त्या एन्झाईमपासून सेपरेट केला जाईल. एन्झाईम आणि प्रोडक्ट हे दोन्ही भाग एकमेकांपासून सेपरेट होतील. फॉर्मेशन ऑफ EP कॉम्प्लेक्स इज इसेन्शियल फॉर कॅटॅलिसिस.
आता बघा इक्वेशन लिहिले आपण E + S म्हणजे एन्झाईम प्लस सबस्ट्रेट, रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो ज्याचं रूपांतर हे एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये होतं आहे आणि शेवटी एन्झाईम हा प्रोडक्टपासून काय होतो, सेपरेट होतो. The catalytic cycle of an enzyme action can be described as follow. बघू रिॲक्शन कशी होते. फर्स्ट सबस्ट्रेट बाइंड टू द एन्झाईम अँड फिटिंग इन टू द ॲक्टिव्ह साईट. करेक्ट आहे का? एन्झाईममध्ये ॲक्टिव्ह साईट्स आहेत आणि ज्या ठिकाणी कोण बाइंड होणार आहे, सबस्ट्रेट हा त्या ठिकाणी बाइंड होतो. त्यानंतर द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट इन्क्लूड द एन्झाईम्स टू अल्टर इट्स शेप फिटिंग मोर टाईटली अराउंड द सबस्ट्रेट. आता हे जे सबस्ट्रेटसोबतचं बाइंडिंग आहे यामुळं एन्झाईमचा शेपसुद्धा बऱ्याच वेळा चेंज होतो अँड दॅट हेल्प्स इन फिटिंग मोर टाईटली अराउंड द सबस्ट्रेट. त्याचा उपयोग हा जो काही एन्झाईम आहे तो सबस्ट्रेटला टाईटली बाइंड करण्यासाठी केला जातो. ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम ब्रेक्स द केमिकल बॉन्ड ऑफ द सबस्ट्रेट अँड न्यू एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. मग होते काय, ES कॉम्प्लेक्स हा तयार झालेला आहे आणि त्यानंतर हा ॲक्टिव्ह साईट जी आहे एन्झाईमची ही त्या ES कॉम्प्लेक्समधल्या सबस्ट्रेटचे बॉन्ड ब्रेक करते आणि त्याद्वारे एक नवीन कॉम्प्लेक्स तयार होतो ज्याला एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स असं म्हणतात. फिगरमध्ये बघा E + S ES एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला आणि त्याचंच रूपांतर एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये होतं आहे आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्ट हा एन्झाईमपासून सेपरेट केला जातो. एन्झाईम रिलीजेस द प्रोडक्ट्स ऑफ द रिॲक्शन. शेवटी काय झालं, EP कॉम्प्लेक्सपासून एन्झाईमने जो काही प्रोडक्ट तयार झाला होता त्या रिॲक्शनमध्ये तो काय केला, रिलीज केला अँड धिस फ्री एन्झाईम इज रेडी टू बाइंड अनदर मॉलिक्यूल ऑफ सबस्ट्रेट अँड रन थ्रू कॅटालायटिक सायकल ॲक्शन वन्स अगेन. म्हणजे काय झालं की EPद्वारे प्रोडक्ट हा त्या ठिकाणं सेपरेट केला गेला, एन्झाईमसुद्धा सेपरेट होतो आणि हा जो एन्झाईम आहे नाव इट इज अगेन रेडी टू बाइंड टू द न्यू सबस्ट्रेट. नवीन येणाऱ्या सबस्ट्रेटला बाइंड होण्यासाठी हा एन्झाईम पुन्हा वापरला जातो. नंतर आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही कमी होते किंवा वाढते. द फॅक्टर्स अफेक्टिंग टर्चरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन अफेक्ट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. असे कोणतेही घटक जे प्रोटीनच्या टर्चरी स्ट्रक्चरला अफेक्ट करतात त्या सगळ्या फॅक्टरमुळं एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही काय होते, बदलत असते. द फॅक्टर्स आर टेम्परेचर, pH, चेंज इन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन अँड बाइंडिंग टू स्पेसिफिक केमिकल्स. हे 4 घटक आहेत की ज्यांच्यावर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही आपल्याला डिपेंडंट आहे असं म्हणता येईल. तर पहिली बघू आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड pH. एन्झाईम्स जनरली फंक्शन इन अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर अँड pH. आपण पाहिलं होतं की एन्झाईम्स हे जनरली बिलो 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत ॲक्टिवली काम करतात. त्यांची जी रेंज आहे pH किंवा टेम्परेचरवर काम करण्याची ती कशी आहे, नॅरो आहे. एन्झाईम शो इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर अँड pH अँड इट इज कॉल्ड ॲज ऑप्टिमम टेम्परेचर अँड ऑप्टिमम प्रेशर. ठीक आहे, असं प्रेशर किंवा pH ज्यामध्ये एन्झाईम त्याची हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतो तर त्या टेम्परेचरला ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम pH असं म्हटलं जाते. ॲक्टिवली डिक्रीजेस बोथ बिलो अँड अबोव द ऑप्टिमम लेवल. दोन्ही जे मुद्दे आहेत टेम्परेचर आणि pH यामध्ये ॲक्टिव्हिटी ही काय होते, बिलो आणि अबोव म्हणजे जे ऑप्टिमम लेवल आहे त्याच्या खूप खाली किंवा एकदमच वर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आपल्याला कमी पाहायला मिळते. मग ॲक्टिव्हिटी जास्त कधी आहे, ॲट द टाईम ऑफ प्रेझेन्स ऑफ ऑप्टिमम टेम्परेचर अँड pH. त्यावेळेला एन्झाईम्स हे जास्त ॲक्टिवली त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करत असतात. बघा इथं ग्राफ काढला एन्झाईम ॲक्टिव्हिटी आणि दुसऱ्या लाईनवर ॲक्सिसवर पहिल्यांदा pH आणि टेम्परेचर दाखवलेलं आहे. दोन्ही फिगरमध्ये हेच सांगायचं आहे की त्यांची जी ऑप्टिमम टेम्परेचर किंवा pHची लेवल आहे
त्यापेक्षा खूप कमी आणि खूप जास्त जरी असेल तरी ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी आपोआप कमी केल्या जातात. लो टेम्परेचर रिप्रेझेंट्स द एन्झाईम इन अ टेम्पररीली ॲक्टिव्ह स्टेट. जर टेम्परेचर कमी आहे तर अशा वेळेस एन्झाईम्स जे आहेत ते टेम्पररी काळापुरते इनॲक्टिव्ह फेजमध्ये जातात. आणि इफ द हाय टेम्परेचर इज देअर इट डिस्ट्रॉयज द एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी बिकॉज प्रोटीन्स आर डिनॅच्युरेटेड बाय हीट. टेम्परेचर जर वाढवलं तर हे जे काही प्रोटीन्स आहेत जे की एन्झाईम्स तयार करण्यामध्ये भाग घ्यायला लागले आहेत त्यांचं डिनॅच्युरेशन होतं आहे. अमाइन ग्रुप हा त्यांचा सेपरेट होतो आणि ते जे एन्झाईम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर हे डिस्ट्रॉय होतं आहे. त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटीसुद्धा काय होते, कमी होते. नाव इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीचा काय फरक होते ते पाहूत. विथ इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन द व्हेलॉसिटी ऑफ एन्झायमॅटिक रिॲक्शन रायझेस ॲट फर्स्ट. जेव्हा एकदम सुरुवातीला सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं तर त्यावेळेला जी एन्झाईमची काही ॲक्टिव्हिटीचा जो रेट आहे तो सुरुवातीला वाढतो. द रिॲक्शन रिचेस टू अ मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि एक काळ असा येतो की ही जी रिॲक्शन आहे ही मॅक्झिमम व्हेलॉसिटीला टच करते. बट बाय एनी फर्दर राईज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. आता ह्याच्या उपर जर आणखी काही सबस्ट्रेट एन्झाईममध्ये त्या ॲक्शनमध्ये ॲड करणं जर चालू केलं तर ॲक्शन जी आहे फर्दर दॅट इज नॉट एक्सिडेड ती वाढत नाही. वाय? बिकॉज एन्झाईम मॉलिक्युल्स आर फ्युअर दॅन द सबस्ट्रेट मॉलिक्युल्स टू बाइंड विथ ॲडिशनल सबस्ट्रेट मॉलिक्यूल. आता ह्यामुळे होते काय, एन्झाईमची संख्या ही तर निश्चित आहे, आपण सुरुवातीला घेतली तेवढीच आहे. परंतु जर आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवत गेलो तर रिॲक्शनचा रेट हा वाढवूच शकत नाही. कारण त्या एन्झाईममध्ये जेवढ्या काही ॲक्टिव्ह साईट्स आहेत त्याला ऑलरेडी सबस्ट्रेट हे अटॅच झालेले पाहायला मिळतात. तर बघा इथं जो ग्राफ आहे यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन एक साईड आहे व्ही मॅक्स ज्याला म्हटले, तर दुसऱ्या साईडला सबस्ट्रेट जो आहे तो घेतलेला आहे. आणि ह्याचा जो ग्राफ आहे हा आपल्याला काय पाहायला मिळतो, एलिव्हेटेड स्वरूपाचा पाहायला मिळतो. परंतु जेव्हा एक मॅक्झिमम रेंज आहे इतक्या प्रमाणात तो वाढला तर त्यानंतर सबस्ट्रेट लेवल ही आपोआप काय होत असते, लोवर होत असते. म्हणजेच काय, जोपर्यंत सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्सचे कॉन्स्टंट आहेत, रेट ऑफ रिॲक्शन जास्त आहे, सबस्ट्रेटचे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न केला तर रेट ऑफ रिॲक्शन हा स्टेडी राहतो, तो वाढत नाही. आता बघू इनहिबिटर्स. The activity of an enzyme is also sensitive to the presence of specific chemicals that binds to the enzyme. एन्झाईमची जी ॲक्शन आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे ही काही स्पेसिफिक केमिकल्सवर बऱ्याच वेळा आपल्याला काय मिळते, सेन्सिटिव्ह पाहायला मिळते. कारण हे जे केमिकल्स आहेत हे एन्झाईमला काय होतात, बाइंड होतात. When the binding of chemical shuts off enzyme activity, process is called as inhibition and the chemical is called as inhibitor. जर काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्सच्या बाइंडिंगमुळं एन्झाईमची ॲक्शन ही थांबत असेल तर त्या प्रोसेसला इनहिबिशन असं म्हणतात आणि त्या केमिकल्सला इनहिबिटर असं म्हणतात. इनहिबिटर म्हणजे इनहिबिट करणे, थांबवणे. मग काय थांबवतं, एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कोण थांबवतं आहे, केमिकल. म्हणजे असे केमिकल्स जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी थांबवतात त्यांना इनहिबिटर असं म्हणतात. देन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. व्हेन द इनहिबिटर क्लोजली रिझेंबल्स टू द सबस्ट्रेट इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड इनहिबिट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे, जो इनहिबिटर आहे त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे सबस्ट्रेटसारखं असलं पाहिजे आणि त्याने एन्झाईमची ॲक्टिव्हिटी थांबवली पाहिजे, तर त्या प्रकारच्या केमिकल्सला कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स असं म्हणतात. आता कॉम्पिटिशन कोणत्या गोष्टीसाठी, मॉलिक्युलर स्ट्रक्चरसाठी सुद्धा आणि एन्झाईमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी करण्याकरता किंवा वाढण्याकरता जे
केमिकल्स हे बाइंड होतात त्यांना कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स असं म्हणतात. ड्यू टू इट्स क्लोज स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी विथ द सबस्ट्रेट, द इनहिबिटर कॉम्पीट्स विथ द सबस्ट्रेट फॉर द सबस्ट्रेट बाइंडिंग साईट ऑफ एन्झाईम. आता हे कशामुळं होतं आहे, तर हे मॉलिक्युलर स्ट्रक्चरने सिमिलर आहेत आणि त्यामुळं हे स्ट्रक्चर जे की एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड होणार आहे, तर त्या ठिकाणी हे सबस्ट्रेटला कॉम्पीट करतात, त्यांच्यामध्ये स्पर्धा तयार करतात आणि म्हणून या प्रकारच्या इनहिबिटरला कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स असं म्हणतात. आणि जर सबस्ट्रेट त्या ठिकाणी जर नसेल तर हे कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स इझिली त्या ठिकाणी अटॅच होऊ शकतात. सो द सबस्ट्रेट कॅन नॉट बाइंड अँड ॲज अ रिझल्ट एन्झाईम ॲक्शन डिक्लिन्स. झालं काय, एन्झाईमची संख्या ही ठरलेली आहे, परंतु येणारे सबस्ट्रेट जर वाढत असतील तर पुढचे जे सबस्ट्रेट आहेत हे त्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड होऊ शकत नाहीत आणि एन्झाईमची ॲक्शन जी आहे ही आपोआप काय केल्या जाते, कमी होते. एक्झाम्पल, इनहिबिशन ऑफ सक्सिनिक डिहायड्रोजिनेज बाय मॅलोनेट विच क्लोजली रिझेंबल्स टू द सबस्ट्रेट सक्सिनेट इन द स्ट्रक्चर. आता इथं रिॲक्शन चालू आहे, सक्सिनेट डिहायड्रोजिनेज जो आहे तो त्याचं इनहिबिशन व्हायला आहे. कुणामुळे, इनहिबिटर कोण आहे, दॅट इज मॅलोनेट. जो कुणासारखा आहे, हा तो जो सबस्ट्रेट आहे सक्सिनेट त्याच्या स्ट्रक्चरशी तो बऱ्या प्रमाणात मॅच करतो, त्याच्यामुळं एन्झाईमवर असणाऱ्या ज्या ॲक्टिव्ह साईट्स आहेत त्यांना हे इझिली अटॅच होऊन आपलं रूपांतर करून घेत असतात. सच कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स आर ऑफन यूज्ड इन द कंट्रोल ऑफ बॅक्टेरियल पॅथोजन. हे जे कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स आहेत यांचा उपयोग जो आहे हा बॅक्टेरियल पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी केला जात असतो. So here are some questions, solve them if any doubt. So please ask and thank you.